गुड मॉर्निंग. संडे होता त्याच्यामुळे म्हटलं कुठेतरी बाहेर फिरून येऊ. मग काय दोघींनी पटकन आवरायला घेतलं आणि निघालो फिरायला. फिरायला निघायचं म्हटल्यावरती मग काय हॅप्पी तर असणारच ना, कारण एकच संडे असतो. मग काय हायवेला आलो आणि त्यात आमची बस पण लवकर येणार. बस आली आणि दरवेळी आम्हाला बॅकची सीट भेटते, पण यावेळी डायरेक्ट आम्हाला फ्रंटलाच भेटली. म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारची. म्हटलं आता काय बसच आपण चालवायला घेऊ, पण नाही, आम्ही चालवायला घेतली तर बसमध्ये लोकच बसणार नाही. आणि आमच्या पुढे पण एक टेम्पो होता, त्याच्यावरती ते आजकाल फेमस झालेला डायलॉग, नात करते काय यायलाच लागते. मग काय तो डायलॉग वाचला आणि चाललो आम्ही पुढे. पुढे जाताना स्टँडजवळ आल्यावरती महाराजांचं दर्शन झालं. त्यांना नमस्कार करून परत आम्ही आमच्या पुढे प्रवासाला गेलो. आम्हाला ATMमधून पैसे पण काढायचे होते, ते पण काढून घेतले. आणि म्हटलं डिझनी पार्कला जाणार होतो आम्ही, त्याच्यामुळे ते चालू व्हायला 5च्या नंतर तो चालू होतो. त्याच्यामुळे मग म्हटलं अजून थोडा वेळ आहे तर काहीतरी खाऊन जाऊ. मग काय गेलो बिर्याणी हाऊसमध्ये, बिर्याणी घेतली, खाल्ली आणि निघालो परत. आणि बघा हा जाता जाता हा आपला कोहिनूर मॉल, जो नगरमधले सगळ्यात मोठा मॉल आहे. कोहिनूर मॉलला तर तुम्ही सगळे ओळखताच. म्हटलं चला आता तुम्हाला डिझनी पार्क दाखवते. आणि हा आहे आपला डिझनी पार्क, आपल्या नगरमध्ये काही दिवसांपासून आलेला आहे. मग काही तिकीट वगैरे घेतलं आणि आतमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यावरती बघायला तर खूप सुंदर होतं. त्यातून आम्ही रात्री गेलो नव्हतो, त्याच्यामुळं एवढं काही आम्हालाही वाटलं नाही. पण आतमध्ये गेल्यावरती बघण्यासारखं पण खूप होतं, घेण्यासारखं पण खूप होतं आणि खेळण्यासाठी आणि खाण्यासाठी पण खूप काही होतं. मग काय आम्ही असंच मजा मस्ती करत इकडे तिकडे फिरलो, फोटो वगैरे काढले. आणि आम्हाला लवकरच निघायचं होतं, कारण आम्हाला लांब यायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आपण लवकरच निघू. मग काय तिथे थोडेसे फोटो वगैरे काढले, थोडंसं खाल्लं पिल्लं, काही वस्तू वगैरे घेतल्या आणि मग निघालो आम्ही परत यायला पण खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे काय पटकन रूमवरती आलो आणि कंटाळा खूप आला होता, दमलं पण खूप होतं. त्याच्यामुळे गपचूप झोपून घेतलं. तुम्हालाही डिझनी पार्कला जायचं असेल तर एकदा नक्की जाऊन या, कारण खूप छान आहे तिथे बघण्यासारखं. त्याच्यामुळे तुम्हाला ॲड्रेस खाली मेन्शन करते, तुम्ही पण तिथे जाऊन खूप एन्जॉय करा. थँक्यू.